नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत जे सगळे बांधव आहेत, निराधार बांधव, यामध्ये दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर या योजनेअंतर्गत लाभ घेणारे श्रावणबाळ, निवृत्तीवेतन योजनेचे असे सगळे लाभार्थी आत्तापर्यंत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पेन्शनचं वितरण हे झालेलं नाहीये. मात्र त्याचवेळी ज्या दुसऱ्या योजना शासनामार्फत राबवल्या जातात, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना, यांचे पैसे मात्र जी आर सुद्धा वेळेवर येऊन पैसे यायला, जो हप्ता आहे हा यायला सुरुवात झाली. तर नक्की शासनामार्फत असं का केलं जात आहे? निराधार योजनेच्या बांधव जे आहेत, निराधार योजनेचे लाभार्थी, यांच्यावर अन्याय हा होत आहे. अशीच अपेक्षा आहे की येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तरी लाभार्थ्यांना वेळेवर त्यांचा हप्ता हा जमा केला जाईल. सध्याची जी स्थिती आहे ती स्थितीबाबत आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जर आपण यामध्ये लाडकी बहीण योजना किंवा इतर योजना असतील त्यांच्याबाबत मात्र असं केलं जात नाहीये, वेळेवर हप्ता जमा केला जातोय, तर नक्की असं का होत आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. लवकर यामध्ये पाहू शकता मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे निराधार योजनेचे जे पैसे आहेत, निराधार योजनेचा हप्ता, याबाबत येणारी सगळी माहिती, जे काही तारीख असेल, त्याचबरोबर पुढचे हप्ते, त्याचबरोबर दुसरी काही अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत ती वेळेवर पोहोचेल. आता सुरुवात करूयात. सध्या ज्या बाकीच्या योजना आहेत, या बाकीच्या योजनांमार्फत पैसे जे आहे वेळेवर जमा केले जात आहेत. मात्र निराधार योजना ही खूप अगोदरपासून जुनी चालत येणारी योजना मात्र दुर्लक्षित आहे. इतका निराधार बांधव जे आहेत, निराधार बांधवांना पैसे जे आहे हे वेळेवर का दिले जात नाही आहेत, सध्याची स्थिती डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर पाहू शकता निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची तक्रार काय आहे. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत गरिबांसाठी अनुदान, दिव्यांग अनुदान योजना आहे अपंगांसाठीची, विधवा पेन्शन योजना विधवांसाठीची, ज्येष्ठ नागरिक पेन्शन वृद्धांसाठी, आणि श्रावणबाळ योजना ज्यामध्ये अंध अपंग पालकांसाठी. या योजनेचे जे लाभार्थी आहेत एकाच प्रश्नाने अस्वस्थ आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप झाले, मग निराधार योजना कुठे आणली आहे. तर यामध्ये ही योजना जी आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना गरीब, अपंग, विधवा, ज्येष्ठ आणि श्रावणबाळसारख्या असुरक्षित घटकांसाठी आहे, ज्यांना नियमित आर्थिक आधार आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त आवश्यकता आहे त्या ठिकाणीच मात्र पेन्शनचा हप्ता अजूनही आलेला नाहीये. तर लाभार्थ्यांना असं वाटतं की सरकारला फक्त निवडणुकीसाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची वाटते, तर निराधार योजना जी आहे ही अत्यंत महत्त्वाची नाहीये. तर त्यांची तक्रार काय आहे, ही फक्त पैशाची नाहीये, तर सरकारचा जो प्राधान्यक्रम आहे अगोदर यामध्ये लाडकी बहीण योजना किंवा इतर योजना, आणि त्याच्यानंतर पुढचा जो विचार आहे हा निराधार बांधवांचा केला जात आहे. जर तुम्ही तुलना केली दोन्ही योजनेची तर तुम्हाला अन्यायाची जी जाणीव आहे निराधार बांधवांवरती किती होत आहे याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. पाहू शकता सध्याची जी स्थिती आहे यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे लगेच वाटप झाले, पैसे यायला सुरुवात झाली आहे, कारण त्यासाठी आधीच शासन निर्णय जी आर जारी केला होता. आणि जी आर जो आहे तुम्ही जर नीट चेक केलं तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत हा शासन निर्णय लाडकी बहीण योजनेचा जाहीर करण्यात आला होता. ज्या विभागांतर्गत निराधार योजनेचे जे पैसे आहे जमा केले जातात त्याच त्या विभागांतर्गत हा जी आर जारी करण्यात आला होता, म्हणजे निधी जो आहे हा वळवण्यात आला होता. पण संजय गांधी निराधारसारख्या योजनांसाठी अद्याप जी आरच आलेला नाहीये. तर ही सगळ्यात महत्त्वाची दुर्लक्षित असं केलेलं आहे, सगळ्यात अन्यायकारक अशी बाब आहे. पाहू शकता तुलना जर केली तर लाडकी बहीणसाठी आधार कार्डशी संबंधित समस्या असूनही पैसे जे आहे बँक खात्यामध्ये टाकले जात आहेत, मग निराधार योजनेसाठी का नाही? 1.9चा जो पोर्टलचा वापर हा का होत नाही आणि निराधार बांधवांचे पैसे हे जमा का केले जात नाहीयेत? तर सरकारला इच्छा असेल तर जी आर शिवाय, आपण पाहू शकता पोर्टलवर तर अपडेट दिलेली होती की जी आर शिवाय पैसे जे आहे हे येऊ शकतात. त्यासाठीची प्रक्रिया सुद्धा पोर्टल 2 ते 3 दिवस बंद ठेवून पुढची प्रक्रिया होणार असं परिपत्रक अपडेट सुद्धा आलं होतं. तर जी आर शिवायही पैसे जे आहे
हे येऊ शकतात, कारण यासाठीचा योजनेसाठीचा जो निधी आहे हा अगोदरच वर्षाच्या सुरुवातीला निधी हा एकत्रित मंजूर केलेला असतो वित्त विभागाने. मात्र कारण ही अडचण फक्त बहाणे जे आहे हे सांगितले जात आहेत. लाडकी बहिणीसाठीची योजना जी आहे ती मात्र लगेच यामध्ये वाटप जे आहे हे केले जात आहे. तर पैसे जे आहे लाभार्थ्यांसाठी जीवनावश्यक आहेत, त्यांच्याशिवाय भावनिक आणि आर्थिक संकट त्यांच्यावर उद्भवते आणि सरकारला त्याची जाणीव नसावी असं सध्याच्या स्थितीवरून वाटतं. आता जर तुम्ही मंत्रालयीन अधिकारी असतील किंवा निराधार योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांशी चौकशी केलीत तर उलटसुलट किंवा एक म्हणजे विचित्र अशी वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं त्यांच्याकडून मिळतात. तर अधिकाऱ्यांकडून माहितीचा संभ्रम आणि वास्तविक स्थिती जर पाहिली तर अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की पैसे जे आहे उद्या येतील असे सांगितलं जातं. पण प्रत्येक अधिकाऱ्याकडून वेगवेगळी माहिती मिळते. म्हणजे काही सांगतात की जी आर आल्यानंतर ना पैसे येतील, जी आर शिवाय नाही. काही सांगतात जी आर शिवाय येतील, पोर्टलवर चालू आहे प्रोसेस, 4 ते 5 दिवसामध्ये जमा होतील. त्याचबरोबर काही लाभार्थी काही जे अधिकारी आहेत यांच्यामार्फत असं सुद्धा सांगितलं जात आहे की आधारचा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, अजून टाइम लागू शकतो, ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये अजून त्यांचा गोंधळ जो आहे हा वाढत आहे. प्रक्रिया जर पाहिली तर माहिती विचारली तर फक्त सामान्य उत्तर मिळतं. 100% खात्रीशीर अशी माहिती लाभार्थ्यांना दिली जात नाहीये. यामुळे त्यांचा विश्वासघात जो आहे वाढतो आणि त्यांची नाराजी सुद्धा वाढत आहे. तर तुम्ही वास्तव पाहिलं तर शासन निर्णय अद्याप जाहीर झालेला नाहीये. काही अधिकाऱ्यांनी जी आरची गरज नाही, डायरेक्ट पैसे वाटप देतो असे म्हटले. पण अगोदर तुम्ही माहिती पाहिलीत, इतिहास पाहिलात, हिस्ट्री पाहिलीत, अगोदर म्हणजे सुरुवातीपासून जी आर शिवाय कधीच वाटप झालेलं नाहीये, होत नाही आणि त्यामुळे ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. परिणाम काय होतोय तर लाभार्थी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवतात कारण ते त्या पदावर आहेत, पण जी आर नसल्याने यामध्ये उशीर मात्र होणार आहे. आता हा संभ्रम टाळण्यासाठी केवळ खात्रीशीर माहिती देणे आवश्यक आहे की नक्की जी काही सध्याची स्थिती आहे ती लाभार्थ्यांना त्यांच्या मार्फत पोचली पाहिजे. पैसे आल्यावरच जाहीर करा, जेणेकरून त्यांच्या भावनांशी सुद्धा खेळ होणार नाहीये. कारण गेल्या 1 महिन्यापासून निराधार बांधव यामध्ये हप्त्याची वाट पाहत आहेत, मात्र अजूनही काही खात्रीशीर अशी अपडेट दिली जात नाहीये. तर लाभार्थ्यांसाठी पैसे हे का महत्वाचे आहेत आणि शासनाकडे सुद्धा विनंती आहे की हे पैसे गरिबांसाठी आधारस्तंभ आहेत. सरकारने 2025चा शेवट गोड नाही केलेला तरी 2026ची जी सुरुवात आहे 1 जानेवारी ही गोड सुरुवात करावी आणि सुरुवातीलाच शासन निर्णय जारी करून लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा. राज्य सरकारने लवकरात लवकर पैसे खाते जमा करावे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात जी आहे हे आशेने व्हावी इतकीच अपेक्षा आहे. लाडकी बहिणीसारखे जे जलद वाटप आहे ते शक्य होऊ शकतं, मात्र त्यासाठी शासनामार्फत पुढाकार घेणं आवश्यक आहे. तो सध्या यामध्ये दुर्दैवाने घेतला जात नाहीये. तर पाहू शकता लाडकी बहीण योजना स्थिती सध्याची जर पाहिली तर पैसे हे वाटप होत आहेत, पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली. जी आर खूप आधीच जाहीर झाला होता, ज्या वेळेला निराधार योजनेचा जी आर सुद्धा अपेक्षित होता. उदाहरण पाहायला गेलं तर आधारची समस्या, आधारचा सिस्टीमचा प्रॉब्लेम, सर्व्हरचा प्रॉब्लेम असून सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होत आहेत. मात्र त्याचवेळी जर तुम्ही निराधार योजनेअंतर्गत पाहिलात संजय गांधी निराधार योजना, तर अद्यापही काहीच अपडेट नाहीये, जी आर सुद्धा नाही आणि अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर खात्रीशीर माहिती अशी मिळत नाहीये. वेगवेगळी उत्तरं त्यांच्याकडून दिली जात आहेत. दिव्यांग विधवा, ज्येष्ठ श्रावणबाळ ही सुद्धा दोन्ही एकत्रित योजना सध्याची स्थिती दोन्ही मार्फत सेमच आहे. तर शासनाकडे पुन्हा एकदा अशी विनंती आहे की ही जी योजना आहे ही योजना लाभार्थ्यांसाठी म्हणजे निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळ्यात महत्त्वाचे असे घटक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यांच्यापर्यंत हा जो लाभ आहे तो वेळेवर पोचावा. ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी यामध्ये पुढाकार घेऊन त्यांचा हप्ता जो आहे जमा केला जात आहे, त्याच पद्धतीने पुढच्या वर्षामध्ये नवीन येणाऱ्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यातच जी आर लवकरात लवकर जारी करून लाभार्थ्यांचे पैसे जे आहे बँक खात्यामध्ये जमा करावे. जमल्यास डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित द्यावा अशी शासनाकडे विनंती आहे. लवकरात लवकर आपल्याला समजणार आहे की नक्की काय घडतंय. शासन निर्णय मात्र अद्यापही जारी झालेला नाहीये. तर निराधार योजनेअंतर्गत अशाच ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड
या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.